NPDSच्या गंभीर गुन्ह्यांच्या नागरिकांच्या प्रश्नाबाबत पोलीस झाले अवाक। म्हसळा तालुक्याची हिंदू मुस्लिम समाजाची एकता ही कौतुकाची आणि वाखाणण्याजोगी। अविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर। आज गौरी गणपती या सणाच्या अनुषंगाने म्हसळा तालुका कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कहाळे यांनी आयोजित केलेल्या तालुका शांतता समिती सभेत श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शांतता समिती सभेला समिती सदस्यांनी ST सेवा, ट्रॅफिक जाम, खड्डेमुक्त रस्ते, अखंडित वीज वितरण सेवा, गोवंश हत्या आणि मांस विक्री आणि खास करून तालुक्यात बिनबोभाट सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाने कटाक्ष ठेवून धंदे बंद करून गरीब समाजाची कुटुंबे वाचवा अशी हाक हिंदू मुस्लिम समाजाचे एकता मंचच्या तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष समीर बनकर, सचिव महेश पवार आणि मुस्लिम समाजाचे अध्यक्ष नाजिम चोगले यांनी उपस्थितांना लेखी निवेदन दिले। त्याचवेळी बेलदार समाजाचे शरद चव्हाण यांनी म्हसळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 87/2024 अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 प्रमाणे गुन्हा नोंदवला आणि गुन्ह्याच्या पंचनाम्यात मूळ ठिकाणचे तंतोतंत नाव न टाकता चुकीचे नोंदवून काय साधले, आमच्या समाजाची मानहानी केली असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांना अवाक केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, बांधकाम अभियंता TV लंगी, सहाय्यक अभियंता शेट्टे, वीज वितरण अभियंता गुगलकर, ST स्थानक व्यवस्थापक नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी सभापती महादेव पाटील आणि अन्य शांतता समिती सदस्य उपस्थित होते। श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांनी समिती सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर मनोगत व्यक्त करताना म्हसळाकरांचे विशेष कौतुक करून मांडलेले प्रश्न हे तालुका समन्वय समितीच्या कक्षेतील असल्याचे सांगून अन्य समस्या उपस्थित तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी अभ्यासूपणे सोडवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी अन्य समस्यांबाबत संबंधितांकडे पाठपुरावा कराव्यात अशा मार्गदर्शक सूचना मुगळीकर यांनी केल्या। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आज शांतता कमिटीची मीटिंग बोलवली होती आणि विविध प्रश्नांचे इथं चर्चा झाली, विविध मुद्दे उपस्थित केले गेले, त्या मुद्द्याला अधिकाऱ्यांकडून उत्तरं देण्यात आली। एक चांगला प्लॅटफॉर्म इथं तयार झाला आणि एकमेकाच्या ज्या समस्या आहेत त्या कोणकोणत्या समस्या आहेत त्या एकमेकाला जाणून घेता आल्या। एक खूप चांगली खेळीमेळीच्या वातावरणात आजची ही शांतता कमिटी मीटिंग झाली। तसा आत्ताच कोणीतरी सांगितली, कोकणातला गणेशोत्सव हा एक आगळा वेगळा उत्सव आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गणेशोत्सवाची चर्चा होते आणि जो माणूस कोकणातून बाहेर नोकरी कामी गेलेला आहे, व्यवसाय कामी गेलेला आहे, तो प्रत्येक माणूस या गणेशोत्सवासाठी आपल्या गावी परतत असतो आणि शासन सुद्धा त्यासाठी रेल्वे, बस आणि वाहनांची सोय करून देत असतो आणि हा कोकणातला माणूस हा उत्सवप्रिय आहे। मी मागच्या काही दिवसात वेगवेगळे उत्सव इतर कोकणवासियांसोबत साजरे केले आणि एक परंपरा जपणारा, एक वेगळी परंपरा कायम ठेवणारा